नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का? काही लोक जन्मतःच अत्यंत सुंदर का असतात, तर काहींना साधारण किंवा आकर्षक नसलेले रूप का मिळते? हे फक्त नशीब आहे का, की त्यामागे आपल्या मागील जन्मातील कर्माचा संबंध आहे? गरुड पुराणात याविषयी काही संकेत दिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुढच्या जन्मात सुंदर किंवा कुरूप रूप मिळण्याबाबत गरुड पुराण काय सांगते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रथम गरुड पुराण म्हणजे काय ते जाणून घेऊ. गरुड पुराण हे हिंदू धर्मातील 18 महापुराणापैकी मानले जाते. या ग्रंथात जीवन, मृत्यू, कर्म, पुनर्जन्म आणि मोक्ष यासंबंधी अनेक धार्मिक व तात्विक विचार मांडले आहेत. या ग्रंथानुसार प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार पुढील जन्म प्राप्त होतो. केवळ धन, कुटुंब आणि परिस्थिती नव्हे, तर व्यक्तीची सुंदरता आणि कुरूपता फक्त बाहेरचं रूप नाही, तर मागच्या जन्माचे पुण्य आणि पापाचे परिणामसुद्धा सांगण्यात आले आहेत. महाभारतातील श्लोकाचे वर्णन: यादृशं वपते बीजं क्षेत्रमासाद्यं कर्षकः सुकृते दुष्कृते वापी तादृशं लभते फलम. याचा अर्थ असा होतो की पेरावे तसे उगवते, म्हणजे जर आपली कर्म चांगली असतील तर आपल्याला चांगलंच फळ मिळेल. या व्यतिरिक्त कर्म आणि पुनर्जन्माशी संबंधित भगवद्गीतेत स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की कर्मणा जायते जंतुः कर्मण्ये विलीयते. याचा अर्थ असा होतो की पृथ्वीतलावर लोक आपल्या कर्माने जन्म घेतात आणि त्यांच्या कर्मानुसारच त्यांचं भविष्य ठरतं. सुंदर रूप कुणाला मिळते? गरुड पुराणातील धार्मिक मतानुसार सुंदरतेचे प्रतीक म्हणजे जे लोक नेहमी सत्य बोलतात, दुसऱ्यांशी प्रेमाने आणि नम्रतेने वागतात, दानधर्म करतात, आई वडील आणि गुरूंचा आदर करतात, प्राणीमात्रावर दया करतात, मन, वाणी आणि कृती शुद्ध ठेवतात, स्त्रियांचा आदर करणे, सात्विक आहार आणि शुद्ध आचरणाचे पालन करणे. गरुड पुराणानुसार अशा व्यक्तींना पुढील जन्मात सुंदर, तेजस्वी आणि आकर्षक रूप, प्रभावी व्यक्तिमत्व मिळते. त्यांच्या चेहऱ्यावर नैसर्गिक तेज आणि प्रसन्नता दिसून येते. त्यांना चांगले आरोग्य आणि समाजात सन्मान मिळतो. व्यक्तीला कुरूप रूप का मिळते? गरुड पुराणातील श्रद्धेनुसार जे लोक दुसऱ्यांचा अपमान करतात, फसवणूक करतात, खोटे बोलतात, निरपराधांना त्रास देतात, हिंसा करतात, अहंकार आणि द्वेषाने वागतात, त्यांच्या नकारात्मक कर्माचा परिणाम त्या व्यक्तीला पुढच्या जन्मात कुरूपता आणि कष्टाचा सामना करावा लागतो. याचा अर्थ असा नाही की एखादी व्यक्ती कुरूप आहे म्हणून तिने पूर्वजन्मी वाईट कर्मेच केली होती. अशा प्रकारचा निष्कर्ष काढणे योग्य नाही. हे केवळ धार्मिक तत्त्वज्ञानातील कर्मसिद्धांतांचे वर्णन आहे. तर तुम्ही म्हणाल, खरे सौंदर्य कोणते? तर गरुड पुराण केवळ बाह्य सौंदर्यावर भर देत नाही. या ग्रंथात सांगितले आहे की मन शुद्ध असेल, वाणी गोड असेल, आचरण चांगले असेल तर ती व्यक्ती खऱ्या अर्थाने सुंदर असते. बाह्यरूप काळानुसार बदलते, पण चांगले कर्म आणि उत्तम स्वभाव माणसाला कायम आदर मिळवून देतात. तर मग आज आपण काय करू शकतो? जर पुढील जन्म तुम्हाला अधिक चांगला व्हावा असे वाटत असेल तर धार्मिक श्रद्धेनुसार पुढील गोष्टींचे पालन करा. 1. सत्याचा मार्ग स्वीकारा. गरजूंना मदत करा. कोणाचाही अपमान करू नका. आई वडील आणि गुरूंचा सन्मान करा. प्राणी आणि निसर्गावर प्रेम करा. ईश्वर भक्ती आणि सत्कर्म यांना जीवनात स्थान द्या. तर मंडळी, गरुड पुराणानुसार पुढील जन्मातील रूप हे कर्माशी संबंधित असल्याचे धार्मिक मत मानले जाते. मात्र याकडे श्रद्धा आणि तात्विक दृष्टिकोनातून पाहणे महत्त्वाचे आहे. खरे सौंदर्य चेहऱ्यात नसते, तर आपल्या विचारात आणि वागण्यात आणि सत्कर्मात असते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटू अशाच धर्म, ज्योतिष आणि पुराणावरील माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.